प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रभूची स्तुती असो. या आज आपण पुन्हा एकदा नवीन एका सुंदरशा वचनानं आपण आशीर्वादित होऊया. आजचं वचन आहे नीतिसूत्रे 4 अध्याय आणि पहिलं वचन. मुलांनो, बापाचे शिक्षण ऐका व सुज्ञता समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या. म्हणजे कशाकडे? बापानं शिकवलेल्या सुज्ञतेकडे. या वचनामध्ये आम्ही पाहत आहोत की प्रियजनानो, देव आपल्याला दररोज शिकवण देण्याचा प्रयत्न करतो. दररोज त्याची शिकवण आपल्यासाठी आहे. आपण ती लक्षपूर्वक ऐकली पाहिजे, आपल्याला ती समजली पाहिजे. लक्षपूर्वक आम्ही त्या देवानं दिलेल्या शिकवणीकडे लक्ष दिलं पाहिजे. जसं एक प्रेमळ पिता आपल्या मुलाला योग्य मार्ग दाखवतो, योग्य शिक्षण देतो, तसंच देव आपल्या वचनाद्वारे आपल्याला योग्य जीवनाचा मार्ग दाखवत असतो. योग्य जीवनाचा मार्ग. आपण जीवनामध्ये भटकलेले आहोत. आपल्याला योग्य जीवनाचा मार्ग हवा असेल तर आपण परमेश्वराकडे सतत त्याची मागणी केली पाहिजे. जर आपण देवाचे वचन ऐकू प्रियजनानो, त्यानुसार चाललो तर नक्कीच आपले जीवन जे आहे शानपणानं भरलेलं असेल. आपलं जीवन जे आहे ते आशीर्वादानं भरलेलं असेल. ते जीवन इतरांच्यासाठी सुद्धा आशीर्वादित असलेला असेल. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याने नम्र मनाने, अगदी नम्र मनाने देवाची शिकवण ऐकून ती जीवनात लागू केली पाहिजे. म्हणून प्रियजनांनो, मी आज तुम्हाला वचनाद्वारे पाचारण करत आहे की देवाचं शिक्षण तुच्छ मानू नका आणि देवाकडे मुख ठेवा, पाठ फिरवू नका. देवाची शिकवण ऐकणारा मनुष्य शहाणा होतो आणि योग्य मार्गावर चालत असतो. देव बाप तुम्हा सर्वांना या सकाळी आशीर्वादित करो. आमेन.